आप देख रहे हैं पुलिस न्यूज़ पॉइंट, सच की आवाज़ आप तक। नागा शिव एजुकेशन सोसाइटी बुद्धिस्ट कल्चरल ट्रस्ट मुंबई द्वारा संचालित डॉक्टर नेल्सन मंडेला प्राथमिक निवासी आश्रमशाला रामनगर नागोटने के इस स्कूल के संस्था चालक डॉक्टर जी.के. डोंगरगांवकर, इन्होंने 17 साल से मेरे को फंसा करके मेरे साथ अन्याय किया है। इस फंसावड़ुक से मुझे न्याय मिले, इसके लिए हम दिनांक 20 जनवरी 2024 से बेमुद्दत आमरण उपोषण पर बैठ रहा हूँ और अगर हमको न्याय नहीं मिला तो हम यह उपोषण नहीं छोड़ेंगे, ऐसा सूबेदार कमाल शार्दुल सह शिक्षक इनका कहना है। इनका कहना है कि हमें 17 साल से इस स्कूल में 2007 से सह शिक्षक के रूप में काम पर रखा गया था। 2007 से आज तक हमको कोई वेतन के रूप में एक भी रुपया नहीं मिला है और इस वेतन के लिए 2015 में मैं आमरण उपोषण के लिए बैठा था। वहाँ स्कूल के संस्था चालक ने आकर के कोई लिखित रूप में कागजात न दे करके केवल मुँह से मुँह बोला था कि हम आपको वेतन देंगे, परंतु आज तक कोई वेतन हमको नहीं दिया गया। इसके लिए हम आमरण उपोषण पर आज दोबारा बैठे हैं। और वहीं पर स्कूल के संस्था चालक का कहना है कि 2007 से 2012 तक हम उनका वेतन देने के लिए तैयार हैं, जबकि 2012 से लेकर के 2019 तक हमारे स्कूल की मान्यता रद्द कर दी गई थी और 2019 से वापस स्कूल की मान्यता दी गई है। उसका भी हम वेतन देंगे। शासन से 2012 से 2019 के बीच बंद के दौरान जो शासन मान्य करता है तो शासन के द्वारा प्रदान किया वेतन जो भी निकलता है वो हम देने को तैयार हैं। वहीं पर खारघर की कुछ शिक्षिका महोदय आई थी, उनका कहना था कि हम लोग सब सूबेदार कमाल शार्दुल को आमरण उपोषण में उनके साथ देने के लिए आई हैं और हम लोग मिलकर के इनको न्याय देने की कोशिश करेंगी, परंतु ये शिक्षिका स्कूल की तरफ से गई थी जहां पर सूबेदार कमाल शार्दुल को आमरण उपोषण से झूठा शासन दे करके उठाने की कोशिश करने आई थी। ऐसा वहां पर उपस्थित नागरिकों के बीच बात चालू था, ऐसा उनका कहना था। सूबेदार कमाल शार्दुल का कहना है कि जब तक हमको लिखित रूप में संस्था चालक कोई आश्वासन नहीं देते हैं तब तक हम यह उपोषण नहीं छोड़ेंगे। आगे आइए देखते हैं वहाँ पर उपस्थित नागरिक और सूबेदार कमाल शार्दुल का कहना क्या है। दादा, आपल्या इथे नाव काय आपलं आहे आणि जे हे उपोषणाला बसले आहे सूबेदार कमाल शार्दुल, त्यांच्याबद्दल आपल्याला काय माहिती जरा आम्हाला थोडं सांगावं। माझं नाव नितीन पाटील आहे आणि मी इथलंच रहिवासी आहे। मी लहानाचा मोठा झालो, यांना बघतोय आज हे नोकरी करतात इथं। आज ते पण मी त्यांना त्याही मला विचार म्हणजे बघतो, आम्ही नेहमी बघतो। आज 17 वर्ष झालेत त्यांना इथं आणि माझं वय पण 23-24 आहे। मी आज त्यांना म्हणजे लहानाचा बघतो इथं। दुसरी गोष्ट म्हणजे आज 17 वर्ष त्यांना पेमेंट नाही भेटलं, हे चुकीचं आहे। त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना भले नंतर कामाला ठेवा नाही ठेवा त्याशी आपल्याला काही घेणं देणं, पण आज ते उपोषणाला बसलेत, त्यांच्यावर तेही लक्ष दिला पाहिजे त्यांच्या कमिटीवालेही। तर आज 17 वर्षाचा पेमेंट त्याला भेटलाच पाहिजे, बस हीच आपल्याला मागणी आहे, बाकी काही नाही। त्याबद्दल आपण घोषणा बसले, आपले काय गैरसोय होते, काय आपल्याला कुठल्या कारणावर बसले ते मला सांगा। मी या शाळेमध्ये डॉक्टर नेल्सन मंडेला आश्रमशाळा नागोटणे या ठिकाणी 11 जून 2007 पासून काम करतोय, परंतु आजपर्यंत मला संस्थेने कसल्याही प्रकारचं वेतन आणि पगार दिलेलं नाही। आणि माझं म्हणणं असं आहे की शासनानं मला म्हणजे शासनानं पत्र दिलेलं आहे की तुमचा पगार आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, संस्था जबाबदार आहे आणि संस्थेनं ते तुमचं पेमेंट अदा करायचं आहे। तर माझी मागणी अशी आहे की संस्थेनं किंवा संस्था चालकानं माझं वेतन 11 जून 2007 पासून आजतागायत वेतन अदा करावं। त्याच्यानंतर माझं जे मास्टर आहे ते मास्टरवर रेग्युलर चालू करून घ्यावं, एवढीच माझी मागणी आहे। हो, लागली होती। 11 जून 2007ला मास्टर माझं 2010 पर्यंत म्हणजे 20 मार्च 2010ला माझं मास्टर बंद करण्यात आलं। 10 पर्यंत चालू होतं आणि त्याच्यानंतर 20 मार्च 2010 मध्ये मास्टर संस्थेच्या मुख्याध्यापकानं कसल्याही प्रकारची लेखी न देता त्यांनी मास्टर बंद करण्यात आला। मी वारंवार तोंडी सूचना दिले पण पत्रव्यवहार केला नाही। आता मला समजलं नसेल
मला त्याची माहिती कल्पना नसेल किंवा मला जाणीव नसेल की बा ह्याच्यामध्ये काय होणार आहे, मी गेलं तोंडी फक्त उत्तर दिलेलं आहे. तोंडी उत्तर दिलं. ज्यावेळेस मी पत्र साहेबाकडेच नेलं, ते पत्र मुख्याध्यापक यांनी स्वीकारलं नाही. मी स्वीकारत नाही, मला माहिती नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मी सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे साहेब. अध्यक्षांना पत्रव्यवहार केला, मुख्याध्यापकांना पत्रव्यवहार केला, नागोठणे पोलीस निरीक्षक साहेबांना पत्रव्यवहार केला. अलिबाग या ठिकाणी ज्यांचं पोलीस निरीक्षक मोठं खातं आहे, CBI जे बी आहे, त्यांना पण दिला, कलेक्टरला दिलेला आहे, तहसीलदार साहेबांना दिलेला आहे. सर्वांना जे काही मला करता येईल, म्हणजे लिगली अनलिगली मी काही केलेलं नाही आणि मी अलिगली नाही हे मला माहिती आहे आणि मला विश्वास पण आहे. मला उत्तर असं भेटले, करतो हा विषय. मला त्यांनी काल बोलले की बाबा मिटून घेऊ, ठीक आहे, पण असं मिटणार, ह्या पद्धतीने मिटणार आहे. माझी माणसं नाहीत, माझी बहीण नाहीत आणि जे माझे कोणी आहेत अजून दुसरे या ठिकाणी जे माझे साहेब जाधव साहेब पण आहेत, आलेले आहेत. त्यांना मी आमंत्रित केलं होतं, त्यांना पत्र पण पाठवलं, असं काही आले नाहीत. येतो असं त्यांचं म्हणणं आहे. लेखी उत्तर काही आतापर्यंत मला मिळालेले नाही. माझ्यासाठी आहेत आपले पत्रकार सय्यद सर आहे, पोलीस बंदोबस्त आहे, गायकर साहेब आहेत, निरपगार पत्रकार आहेत आणि जे काही राजवंशी पाय महाराष्ट्र राजयुवा पत्रकार संघाचे ते अध्यक्ष आहेत आणि सत्यशोधक संघटनेचे ते कामगार नेते पण आहेत. त्यांचा मला चांगला प्रतिसाद आहे आणि मी त्यांचं भरपूर अभिनंदन करू इच्छितो. शिक्षक जी आपले सहकारी मित्र मंडळ आहेत ते आपल्याकडे मत झाले की धाव मारले का हाक मारले. त्यांची एकच मत आहे की पगार मिळाला पाहिजे. मी जे काम केलंय एवढीच व्यथा त्यांची आहे, दुसरं काही व्यथा नाही. मी जे काम केलं ते कामाचा मोबदला किंवा माझा पगार. साठी शिक्षक धावून आले का? नाही, कोण नाही. शिक्षक कोण नाही. आपल्याला शासनाकडे काय मागणी करणार आपण? काय प्रश्न केला? शासनाकडे आपली मागणी नाही, शासनाकडे जरी मागणी केलो पगारासाठी मागणी करणार ना, आणि संस्था चालकाकडे जरी केलो मागणी, पगाराचाच विषय. पगार असल्याशिवाय चालणार नाही. सगळे सोंग करता आले या जगामध्ये, पैशाचं सोंग करता आलं नाही साहेब. आज मला माझ्या घरचा प्रश्न आहे, दवाखान्याचा प्रश्न आहे, शैक्षणिक बाबीचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. हे सर्व गोष्टी पैशाशिवाय होत नाही आणि ते मी कसे काढलेले आहेत 17 वर्षे ते मला माहिती आहे. अन्न काय खायचं या ठिकाणी माझे बरेच सहकारी मित्र असतील, त्यांनी पाहिलेलं आहे मला की मी या मराठाळीमध्ये 17 वर्षापासून राहतो. माझी 2 वर्षाची मुलं होती, त्या वर्षापासून मी लोकांनी जे अन्न आणून दिलं ते अन्न माझ्या मुलांनी खाल्ले नाही. हे सत्य परिस्थिती आहे. तर आपण संस्थापकाला कधी आपले बोलवले का आपण की आमच्याकडे बसा त्यासाठी अनेक विचारा प्रश्न काय म्हणतो की जे संस्थापक आपले परत बोलवले का की आपण या तुमच्याकडे बसू आपण? हो, काल त्यांचा विषय झाला आपण बसू म्हणून. कालच साहेब आलेले या ठिकाणी. साहेबांनी बोलले की बाबा बसून आपण प्रयत्न करून मार्ग काढू, पण मी असा मार्ग मला लेखी स्वरूपामध्ये पाहिजे. मला मार्ग जे असेल, जे मला मान्य असतील तरच मी त्याच्यामध्ये मान्य करू.